हॅलो नमस्कार, चंद्रकला's रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी रेसिपी बनवत आहे, सांजेची पोळी बनवत आहे। जसं आपण पोळी बनवतो त्याच प्रकारे मी आज इथे रव्यापासून सांजेच्या पोळ्या बनवणार आहे। तर परफेक्ट पोळी कशी बनवायची आज मी हे तुम्हाला दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे पाव किलो रवा घेतला आहे आणि त्याचबरोबर मी इथे गूळ घेतला आहे कापून 1 वाटी आणि 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यासाठी मी इथे इलायची पावडर घेतली आहे। इलायची आणि जायफळाची पावडर आहे। तर चला तर आता आपण सुरुवात करूया। तर आता मी सांजेची पोळीसाठी मी रवा भाजून घेणार आहे। ह्याच्यामध्ये मी तूप किंवा तेल असं काही पण न टाकता ह्याला असंच भाजून घेणार आहे। ह्याला 5 ते 7 मिनिटं मी असं मंद आचेवर चांगल्याप्रमाणे भाजून घेणार आहे। याचा कलर थोडासा ब्राऊन होईपर्यंत, कारण ह्याच्यामध्ये तूप किंवा आपण तेल वगैरे ॲड केलं की हे सुटसुटीत होणार आणि मग त्याच्यामुळे आपली पोळी बरोबर बनणार नाही। असंच मी आता ह्याला 5 ते 7 मिनिटं भाजून घेणार आहे। आपला रवा असा चांगला भाजत आलेला आहे। आता मी रवा काढून घेणार आहे आणि त्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे। तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चंद्रकला रेसिपीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। पाव किलो रवा आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। इथे मी फोडणी वगैरे काही नाही, मी असंच पाणी गरम करणार आहे आणि त्याच्यामध्येच मी गूळ टाकून घेणार आहे। आता मी ह्याच्यामध्ये आपलं गूळ कट करून घेतलेलं आहे, मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आहे। आता गूळ चांगलं विरघळलं आणि जेव्हा उकळी येईल पाण्याला तेव्हा मी ह्याच्यामध्ये रवा टाकणार आहे। आता आपला पाण्याला उकळी आली आहे, ह्याच्यामध्ये मी आता रवा टाकून घेणार आहे। ह्याच्या सगळ्या असा गिठळ्या आपण मोडून घ्यायच्या। तर आता आपला सांजा असा मस्तपैकी शिजलेला आहे। त्याच्यामध्ये मी इलायची आणि जायफळीचं पूड घालून घेणार आहे। आपला सांजा असा तयार झालेला आहे। आता मी हे थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि आता पीठ मळून घेणार आहे। आता मी ह्याच्यामध्ये 2 वाटी पीठ घेते आहे, ह्याला आता मी मळून घेणार आहे। ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकल्याच्या नंतर त्याचा स्वाद आणखीन चांगला होतो त्याच्यामुळे। आता ह्याला मी थोडं थोडं पाणी घालून असंच ह्याचा घट्टसर असा गोळा करून घेणार आहे। ज्या प्रकारे आपण चपातीसाठी पीठ कणिक मळतो त्याचप्रमाणे ह्याला मी मळून घेणार आहे। तर आता असं मऊसर आपलं पीठ मळून झालेलं आहे, नाही जास्त घट्ट आहे ना जास्त मऊ झालेला आहे। सॉरी हा, बाहेरनं काही इश्यू आहे त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा आवाज येतोय। आता मी सांज्यामध्ये इथे 1 चमच मी तूप घालून घेणार आहे आणि त्यालाही चांगलं असं मिक्स करून घेणार आहे मळून। कारण मी ह्याला पाण्यामध्ये मी तूप वगैरे काही टाकलं नव्हतं, त्याच्यामुळे मी ह्याला असंच थोडंसं टाकून चांगलं ह्याला मिक्स करून घेणार आहे। तर बघू शकता आता मी असं साजा पण असा चांगला मळून घेतलेला आहे। आता मी ह्याला एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच प्रकारे माझा इथे गव्हाचं पीठ सुद्धा तेवढंच मळून झालेलं आहे। तर आता मी तवा ठेवून घेतला आहे गॅसवरती, मी आता पोळ्या लाटायला चालू करणार आहे। तर आता मी इथे पिठाचा एक गोळा घेतलेला आहे मी पोळी बनवण्यासाठी। ज्याप्रमाणे मी इथे पिठाचा गोळा घेतला आहे त्याचप्रमाणे मी इथे साजा पण घेतलेला आहे। तर आता ह्याला मी
भरून घेते. मी अशा प्रकारे भरून घेणार आहे. साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला नवीन तरीक्याने दाखवत आहे. आपल्याला जास्त वेळ लागणार नाही अशा प्रकारे केलं की. आता माझा असा मस्त साजा भरून झालेला आहे पोळीमध्ये. अशा प्रकारे मी आता पोळा मस्त करून घेतलेला आहे. कारण ते असं हाताने वाटी करेपर्यंत आपलं लाटून त्याच्यामध्ये भरून सुद्धा होतं. त्याच्यामुळे अशी एक साधी सोपी आज तुम्हाला पद्धत बघायला भेटली आहे. तर अशा हलक्या हाताने ह्याला अशी लाटून घेणार आहे मी. कारण साजा सगळीकडे असा चांगला काटोकाट गेला पाहिजे. आता आपली पोळी कशी काटोकाट अशी मस्त झालेली आहे. याच्यामध्ये मी असा साजा पण एकदम काटोकाट मस्त केलेला आहे. तर अशा प्रकारेच आपण सगळ्या पोळ्या लाटूया. तर तवा आहे, मी पोळी टाकून घेते तव्यावर. तर आता मी पोळी टाकून घेते तव्यावर. तर ह्याला खरपूस रंग येईपर्यंत मी भाजून घेणार आहे. मी ह्याला तेल लावत आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी ह्याच्यावरती तूप पण लावू शकता. तर मी ह्याला पलटून घेणार आहे. मला शक्यतो हातानेच जमतं, तव्याने नाहीच लवकर होत, टाइमपास केल्यासारखं. तर ह्याला आता खरपूस रंग येईपर्यंत मी अशी भाजून घेणार आहे. तोपर्यंत आता मी दुसरी पोळी तयार करून घेणार आहे. तर बघू शकता आता आपली कशी पोळी अशी टम्म फुगलेली आहे. मी ह्याला पलटून घेते. दोन्ही बाजूनी ह्याला असा खरपूस रंग येईपर्यंत भाजूया. तर बघू शकता आपली पोळी कशी एकदम अशी टम्म फुगलेली आहे. अशा सगळ्या पोळ्या मी करून घेणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चंद्रकलास रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर अशा मऊ लुसलुशीत मस्त अशा पोळ्या आपल्या सगळ्या तयार करून घेणार आहे मी. तर बघू शकता याचा कलरसुद्धा किती मस्त, सगळीकडनं अशी मस्त काटोकाट आपली पोळी भाजलेली आहे. तर आता ह्याला मी काढून घेणार आहे. तर आता आपल्या अशा खरपूस पोळ्या कशा वाटल्या तुम्हाला? सांजोऱ्याच्या पोळ्या एकदम अशा मऊ लुसलुशीत आहेत. बघू शकता तुम्ही. अशाच एक नवीन टिप्स तुम्हाला पण शिकायला भेटली असेल. कारण आपण कणिकचा गोळा घेतो, मग त्याला पूर्ण असं वाटीसारखं करतो, मग त्यामध्ये सारण भरतो, त्यामध्ये जास्त वेळ जातं. आणि त्याचप्रमाणे मी आज एक साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला कसं लाटून त्याच्यामध्ये सारण भरून कसं लाटायचं आहे ते तुम्हाला आज दाखवलेलं आहे. मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.